आपल्या मातीत इथल्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक माणसाला आपल्या भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. मी खूप वर्ष कुठल्याही प्रकारचं काय म्हणू त्याला राजकीय टिप्पणी नाही करत. कारण खरं तर ते ग्रे शेड कॅरेक्टर नाही आहे. त्या कॅरेक्टरला आपण असं म्हणूया की ज्याला म्हणजे मला स्वतःला एक मुलगी आहे, तर मला असं वाटतं की ते जे नातं आहे बाप आणि मुलीचं, ते मला असं वाटतं मला मला माहिती आहे, मी ते अनुभवलेलं आहे इतके वर्ष. त्यामुळे ते काय असतं हे पुन्हा मला नव्याने शिकण्याची गरज नव्हती. हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. लवकरच झी मराठीवर एक सिरियल येते जिचं नाव असणार आहे शुभ श्रावणी, आणि आज त्याचा प्रेस कॉन्फरन्स सोहळा पार पडला, ज्या निमित्ताने माझ्यासोबत तुम्हा सगळ्यांचे लाडके नायक म्हणजे लोकेश गुप्ते सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कसे आहात? धन्यवाद. मस्त, खूप छान. बरं, 9 वर्षाने घर वापसी होते, काय सांगाल पहिल्यांदा? 9 वर्षांनी छोट्या पडद्यावरती पुनरागमन करतो आहे. टेलिव्हिजन मालिका पुन्हा एकदा करतो आहे. मधल्या काळामध्ये सिनेमांमध्ये व्यस्त असल्यामुळे मालिकांच्या ऑफर्स येत होत्या, पण तेवढा पुरेसा वेळ देणं मालिकेसाठी शक्य नव्हतं. आणि आत्ता झी मराठीने ही मालिका विचारली. मला त्यातलं कॅरेक्टर खूप आवडलं, विषय आवडला आणि मी होकार दिला. म्हटलं की ठीक आहे, करूया. सो इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा झीवरती, कारण मी शेवटची मालिका जी केली होती ती झी मराठीवरच केली होती आणि 9 वर्षांपूर्वी, आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ही नवीन मालिका घेऊन झी मराठीवरच येतो आहे. त्यामुळे एक आनंद आहे, छान वाटतं आहे. जी शेवटची तुमची मालिका होती त्यात तुमचा कॅरेक्टर खूप छान सुंदर होतं आणि प्रेक्षकांना आवडलं होतं, आणि यामध्ये आता एक आम्हाला थोडंसं हटके ग्रे शेडचं कॅरेक्टर दिसतं आहे. तर पहिल्यांदा राजकारण्याची भूमिका आणि त्यातून हे ग्रे शेड कॅरेक्टर, त्याबद्दल काय? खरं तर ते ग्रे शेड कॅरेक्टर नाही आहे. त्या कॅरेक्टरला आपण असं म्हणूया की काही बॅकड्रॉप आहे, त्याच्या काही बॅक स्टोरीज आहेत, त्याच्यामुळे तो असं वागतो आहे का वागतो आहे हे हळूहळू जशी मालिका सुरू होईल तसं ते लोकांसमोर येत जाईल. कदाचित काही वेळेला असं होऊ शकतं की काही प्रसंगांमध्ये वाटू शकतं, त्याचा तिरस्कार वाटू शकतो, पण त्याच्या मागे काय भावना आहे हे मला असं वाटतं की मालिका बघितल्यानंतरच कळेल. आणि जसं मी म्हणालो तसं की आधीची मालिका जी केली होती शेवटची, त्यातलं कॅरेक्टर खूप छान होतं, लवेबल होतं, सगळ्यांना आवडलं होतं. इथे करण्यामागचं कारण असं आहे की काहीतरी पुन्हा वेगळं, म्हणजे आधी जे केलं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळणार होतं, म्हणूनच ही मालिका खरं तर मी करतो आहे. आणि आम्हाला सुद्धा आता हे वेगळं थोडंसं कॅरेक्टर बघायला नक्कीच आवडेल. माझा प्रश्न असा होता की तुम्ही शिक्षण मंत्र्याची भूमिका करताय, पण सध्या परिस्थिती जी चालू आहे महाराष्ट्रात, शिक्षण खूप महाग झालं आहे, आणि दुसरी गोष्ट भाषेवरून खूप साऱ्या गोष्टी पुढे येत आहेत. या सगळ्यावर तुमचं एकंदरीत मत काय? एक नायक मला असं वाटतं की मी खूप वर्ष कुठल्याही प्रकारचं काय म्हणू त्याला राजकीय टिप्पणी नाही करत. कारण हल्ली त्याच्या मागची खरी भावना खोटी भावना न तपासता त्याच्यावरनं गदारोळ माजवला जातो. तर मला असं वाटतं की शिक्षणाची परिस्थिती जी आहे, किंवा खूप काय म्हणू आपण त्याला भाषेवरनं वाद चालू आहेत. काही लोकांच्या मते ते खरं तर खरे असतील, काही लोकांना वाटत असेल की हा विनाकारण केलेला वाद आहे. माझं वैयक्तिक मत आहे ते माझ्यापुरतंच आहे असं मला वाटतं. ते मी जाहीरपणे मांडू इच्छित नाही खरं तर या सगळ्यावरती. पण येस, मला असं वाटतं की आपल्या मातीत इथल्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक माणसाला आपल्या भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे, हे माझं त्याच्यावरचं मत आहे. सर, या मालिकेत बघायला मिळतं आहे की तुमचं आपल्या मुलीसोबत नातं व्यवस्थित नाही आहे, म्हणजे त्यामध्ये काहीतरी आहे जे आम्हाला पुढे मालिकेत बघायला मिळेल. पण दुसरीकडे बघायला मिळालं तर तुमचं तुमच्या लेकीसोबत खूप गोड असं नातं आहे, जे आम्हाला सोशल मीडियावर वगैरे बघायला मिळतं. मला त्याबद्दल ऐकायला. नाही, मी म्हटलं ना की काय होतं, एक वडील असल्यामुळे, एक स्वतःला एक मुलगी असल्यामुळे, ती 21 वर्षांची मुलगी आहे आणि तिच्याशी खूप छान नातं आहे. त्यामुळे ही मालिका किंवा हा जो विषय जो मला अट्रॅक्ट केलं ते त्या विषयानेच केलं मुळात, की इथे एका वेगळ्या प्रकारचा बाप, एक वेगळा वडील म्हणून मला वागायचं होतं, करायचं होतं. सो मला असं झालं की ज्याला म्हणजे मला स्वतःला एक मुलगी आहे, तर मला असं वाटतं की ते जे नातं आहे बाप आणि मुलीचं, ते मला असं वाटतं मला माहिती आहे, मी ते अनुभवलेलं आहे इतके वर्ष. त्यामुळे ते काय असतं हे पुन्हा मला नव्याने शिकण्याची गरज नव्हती. म्हणून ही सिरियल मी घेतली खरं तर. आणि मला असं वाटतं की खूप छान त्याचा फायदाही होतो. म्हणजे त्या वयातले जे काही प्रश्न असतात, किंवा एक मुलगी आणि बापाचं बॉन्डिंग आपल्याला माहिती आहे काय असतं, मुलीचं आणि वडिलांचं, ते फार वेगळ्या प्रमाणामध्ये फार वेगळ्याच लेवलला असतं. सो त्याचा मला खरं तर फायदाही होतो इथे काम करताना या सगळ्या गोष्टींमध्ये. शुभमने हा प्रोमो बघितला का, आणि तिची काय रिॲक्शन? हो, डेफिनेटली बघितला तिला, आणि तिला आवडलं ना. कारण काय आहे, मुळात आता ती सुद्धा ॲक्ट्रेस आहे, ती पण काम करते, त्यामुळे तिला माहिती आहे की काय पद्धतीने काम चालतं, कसं स्क्रिप्ट असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण तिला डेफिनेटली खूप आवडला, आणि बरेच वर्षांनी पुन्हा एकदा बाबा छोट्या टी व्हीवर बघायला मिळणार म्हटल्यानंतर ती खुश आहे.
दुसरी गोष्ट, शिक्षणाचा उल्लेख या मालिकेत खूप वेळा होतो आहे आणि होणार आहे. तर आता जसं मुलीला इथे 35% पडलेत आणि ह्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत, तसं शुभवीचा काय रेकॉर्ड होता एज्युकेशनचा, आणि तिच्याबरोबर असा कधी प्रसंग घडला आहे का की मार्क्स कमी आलेत आणि ती घाबरली आहे किंवा तिने सांगितलं नाही आहे तुम्हाला आणि तुम्ही कसा सपोर्ट केला आहे? नाही, शुभवी खूप सिन्सिअर आहे अभ्यासामध्ये आणि ती म्हणजे ती खूप वेळ अभ्यास करत बसते वगैरे अशातला भाग नाही आहे. परीक्षा जवळ आली की तिचे तिचे ठरलेले तास असतात, त्या तासामध्ये ती कव्हर करते, अभ्यास करते, ती जे इतर बाकी गोष्टी ती जपते, सगळ्या गोष्टी करते. असा प्रसंग आमच्या घरात कधीच झालेला नाही, कधीच ओरडलो नाही मार्कांवरनं तिला. कारण पूर्णपणे फ्री हँड मुलीला दिलेला आहे की तुला जे करायचं आहे, तुला जे योग्य वाटते ते तू कर. कुठल्याही प्रकारचं प्रेशर आम्ही पालक म्हणून विद्यार्थ्यांवरती किंवा मुलीवरती टाकत नाही. कारण मला असं वाटतं की ते टाकून त्याचा काही उपयोग नाही. कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्तीची एक कुवत असते, ती त्याची असते. तुम्ही कितीही प्रेशर टाकून ते होणार नाही. मग त्यातनं इंटरेस्ट कमी होत जातो. समोरचं कोणीतरी ओरडतोय म्हणून आपण फक्त ते काम करायला लागतो किंवा तो अभ्यास करायला लागतो आणि ते मार्क येतात. मग त्या मार्कांची किंमत राहत नाही. तर विषयाची आवड असेल, अभ्यासाची आवड असेल, खेळाची आवड असेल, तर ती जोपासणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नक्कीच बरोबर आहे सर तुमचं. एकीकडे आम्हाला एक गोड नातं तुमचं सोशल मीडियावर पाहायला मिळतं आणि आता हे नवीन नातं बघायला मिळणार आहे. त्यातही असाच गोडवा पुढे आम्हाला बघायला मिळो आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच.